पर्वाचे प्रदेश प्रभारी आदरणीय रविभाऊ चव्हाण सर, सरचिटणीस विक्रांतजी पाटील, राजेशजी पांडे आणि आमदार कर्दिले साहेब या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे। संघटन पर्वाचे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आमची टीम महाराष्ट्रातल्या 1 लाख बूथवर 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता याकरता प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्याची आमची योजना आहे। 1 जानेवारीपासून आम्ही या संघटन पर्वाला सुरुवात केली आहे। 5 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्रातले सर्वच नेते बूथवर जाऊन प्राथमिक ड्राईव्ह आम्ही केला। संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह 10 तारखेला घर चलो अभियान, घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन प्राथमिक सदस्यता नोंदणी करणे, प्राथमिक सदस्यता जनतेला देणे, ज्यांना ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी जुळायचं आहे त्यांनी प्राथमिक सदस्यता स्वीकारणे, याकरता आमचा हा ड्राईव्ह आहे। महाराष्ट्रातले आमचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, आमचा संपूर्ण लोकप्रतिनिधी, पंचायत ते पार्लमेंटपर्यंतचे लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही 10 तारखेला प्रत्येक बूथवर आम्ही 50, 40, 50 घरी जाऊ आणि त्या दिवशी घर चलो अभियान करू। पुन्हा 1-2 ड्राईव्ह होतील आणि या ड्राईव्हमध्ये आम्ही ठरवलं आहे की 1.5 कोटी सदस्यता संख्या असलेला भाजप महाराष्ट्रातला आणि सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला भाजप, जसं देशामध्ये आणि आपण पाहिलं तर देशामध्ये आमचा जो पक्ष आहे हा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत। जगातली सर्वात जास्त सदस्यता अभियान आणि नोंदणी असलेला पक्ष आम्ही आहोत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही हा अभियान करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या संघटन पर्वामध्ये सहभागी होईल आणि 1.5 कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू। या अभियानाचे प्रमुख माननीय रवी चव्हाणजी आहेत, त्यांचाही या विषयाचा प्रवास सुरू झाला आहे। आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आमच्या सर्व जनतेला विनंती करतो की विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या अभियानामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतोय, नागरिकांना करतोय। या अभियानावर अशामध्ये या अभियानाला काही ब्रेक लागण्याची शक्यता वाटते का? कारण काही प्रिकॉशनरी बैठका सुद्धा आज दुपारी 3 वाजता आरोग्य मंत्र्यांनी बोलवलेली आहे। कालच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, केंद्राच्या ज्या काही SOP येतील त्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकार मिळून जे काही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्राथमिक केंद्रापर्यंत, उपकेंद्रापर्यंत, गावागावातल्या ज्या आपल्या आरोग्य विभागाचे सेंटर्स आहेत तिथपर्यंत जी यंत्रणा आहे आणि काही आपल्या महाराष्ट्रातल्या मेडिकल सायन्सची जी पूर्ण यंत्रणा आहे, तर मला वाटतं या दोन्ही यंत्रणा यावर लक्ष देऊन आहेत। माननीय मुख्यमंत्री आणि आमचे सर्व मंत्री यावर लक्ष देऊन आहेत, जिल्ह्यातले आमचे सर्व आमदार, खासदारही लक्ष देऊन आहेत। मला वाटतं याच्यामध्ये
चांगल्या पद्धतीचं जनतेला आम्ही आरोग्य देण्याचा प्रयत्न करू. सदस्य नोंदणी हा एक विषय असा असतो की सदस्य होतात पण ते सक्रिय आहे की याविषयी प्रश्नचिन्ह होतो. आता म्हणजे तुमचा ब्लॉक मेंबर खाता जो आहे 50 प्रमुख ते वरपर्यंत सगळ्या लेवलला या निवडणुकीत सुरू आहे. तर याचा रिव्ह्यू होतोय का ऍक्च्युअली तर फक्त सदस्य नोंदणी ऍज पर नंबर दिसून येते. नाही, प्राथमिक सदस्यता ही राज्यामध्ये कोणी घेऊ शकतं. ज्यांना माननीय मोदीजी, देवेंद्रजी आणि आम्ही सर्व लोकांसोबत काम करायचं आहे. पण ॲक्टिव्ह मेंबरची मेंबरशिप वेगळी आहे. एका बूथवर आम्ही 5 ॲक्टिव्ह मेंबर या अभियानानंतर करणार आहोत, जे ॲक्टिव्ह असणार आहे. बूथ अध्यक्ष आणि बूथची समिती ही आम्ही ॲक्टिव्ह मेंबरशिपमध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्यांना 100 रुपये भरून आपल्याला ॲक्टिव्ह मेंबरशिप घेता येणार आहे. राज्यामध्ये 5 लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ॲक्टिव्ह मेंबर करणार आहोत. ॲक्टिव्ह मेंबर केल्याशिवाय आम्हाला त्याला पदाधिकारी करता येत नाही. म्हणजे निवडणुका लढायच्या असतील, पंचायतच्या, ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या, जनप्रतिनिधी व्हायचं असेल पंचायत ते पार्लमेंटपर्यंत, त्यांना आम्हाला ॲक्टिव्ह मेंबर करावंच लागतं. आम्ही 5 लक्ष ॲक्टिव्ह मेंबरचं जे आमची योजना आहे ती आम्ही ही 1.5 कोटी संख्या झाल्यानंतर ती योजना आमची चालू होणार आहे. आणि त्यानंतर आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी आहे, तालुका अध्यक्षाच्या निवडी आहे, जिल्हाध्यक्षाची निवडी आहे, प्रदेश अध्यक्षाची निवड आहे. या प्रक्रियेला समोर जावंच लागतं. त्यामुळे ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करावीच लागणार आहे. नाही, आमचं टार्गेट निश्चितपणे 3-4 ड्राईव्ह आम्ही केलं तर पूर्ण होईल. 10 तारखेचा ड्राईव्ह आमचा घर चालवचा आहे. आमचे मोर्चा प्रकोष्ठ आघाड्या तेही व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काम करतात आहे. यामध्ये 250 मेंबर्स आम्हाला एका व्यक्तीला करता येतात. त्यामुळं 250 प्राथमिक सदस्य नोंदवता येतात एका व्यक्तीला, एका पदाधिकाऱ्यांना. त्यामुळं थोडं सर्वच पदाधिकारी आता कामात लागणार आहे. मला वाटतं आमच्याकडे एवढी मोठी टीम आहे की 250 प्रत्येकाने जरी केले तरी 1.5 कोटी टार्गेट पूर्ण होईल. आणि 12 तारखेच्या अधिवेशनामध्ये आमचे 15,000 प्रतिनिधी येणार आहेत. 12 तारखेच्या शिर्डीच्या अधिवेशनात महाराष्ट्रातले 15,000 प्रतिनिधी येणार आहेत. ते सुद्धा येताना एक 250 सदस्य संख्या करून येतील असे आम्ही त्या ठिकाणी त्यांना टार्गेट दिलं आहे. तर मला वाटतं टार्गेट एवढंच आहे की आम्ही त्यांचे मतं घेतले आहेत. ज्यांनी आम्हाला ज्या परिवारांनी मतं दिले आहेत ते मतदार आम्हाला माहिती आहे, ते परिवार आम्हाला माहिती आहे, आमच्या बूथ अध्यक्षाला माहिती आहे, आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला माहिती आहे. जे आमच्या महायुतीच्या सरकारच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या सर्वांना त्या सर्वांना आम्ही मेंबरशिप देतो आहे. सर, काल मुख्यमंत्री अजित दादांनी सीएम साहेबांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान सुरेश धस किंवा बाकीचे आपले जे महायुतीचे मित्रपक्षाचे आमदार आहेत ते हे अजित पवारांचं नाव घेत आहेत, धनंजय मुंडेंचं नाव घेत, त्याच्यावर नाराजी व्यक्त केल्याची समोर माहिती येते. भाजपच्या आमदारांना असं स्वरूपाचे थेट पुरावे नसताना भाष्य करावं का? याबद्दल मी यापूर्वी सांगितलं आहे की सुरेश धसांना त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल ती वेगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली पाहिजे सरकार म्हणून, आणि पक्ष म्हणून काही सांगायचं तर मला सांगितलं पाहिजे. मी त्यांना आज वेळ दिलेला आहे. मी आता बोलणार आहे पुन्हा एकदा. परवामध्ये बोलणं झालं होतं तर मी संघटन म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे. आणि माननीय देवेंद्रजींना बहुतेक आजच्याच मी वाचलं आहे की ते आज भेटणार आहेत. तर ही गोष्ट खरी आहे की सरकार म्हणून त्यांना देवेंद्रजींना जे काही सांगायचं असेल ॲडिशनल माहिती त्याची ती द्यावी. संघटनेत काही अडचणी असतील तर मला सांगावं. विरोधी तुमच्या सदस्य नोंदणी संदर्भात आणि एकंदरीत निवडणुकीच्या रचनेसंदर्भात आक्षेप घेतले जातात, आरोप केले जात आहेत. त्यांचं म्हणणं आहे पश्चिम विदर्भामध्ये 1100 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. त्याकडे भाजपचं लक्ष नाहीये, फक्त सत्ता मिळवणं हे एकच ध्येय भाजप बाळगून दिसतंय. काय होतं त्याला? आता यामध्ये मी बोललं तर राजकारण होईल. आत्महत्येच्या विषयावर शेतकरी आत्महत्येवर कोणी राजकारण करू नये. पण महाराष्ट्रामध्ये तो काळ बघितला आहे आपण, ज्या काळामध्ये देशात काँग्रेस, महाराष्ट्रात काँग्रेस, जिल्ह्याच्या जिल्हे आत्महत्याग्रस्त होते. जे पूर्व विदर्भ जर विचार केला तर वर्धा, यवतमाळ इतक्या आत्महत्या झाल्या की केंद्राला नोंद घ्यावी लागली. त्या जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त जिल्हे घोषित करावे लागले. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बवंडर झाला. मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी
काँग्रेसच्या काळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत होते, पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, त्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे, त्यांच्या पाठीशी सरकारने राहिलंच पाहिजे, आम्ही सर्व पाठीशी आहोत. पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आहे, विरोधकाचं राजकारण जाऊ द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या काही पर्याय नाही, त्यातनं मार्ग निघू शकतात आणि महाराष्ट्राचं सरकार मार्ग काढायला तयार आहे. मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आत्महत्येचा पर्याय निवडू नका. पुण्यात काही करंट कार्यक्रमाची चर्चा आहे का? पुण्यातून काही करंट कार्यक्रमाची माहिती येते? किती नगरसेवक तुमच्या पक्षात? आज 12:30-1 वाजता आपणही राहणार आहे. पुण्यातले 5 उबाठाचे नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे. पक्षाची ताकद पुण्यामध्ये वाढणार आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातूनही अनेक लोकांना विनंती करतो की जे समाजातील उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही पक्षामध्ये असो, त्यांनी सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याकरता, महाराष्ट्राला मदत करण्याकरता आमच्या पक्षामध्ये आले तरी आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू आणि त्यांना मुख्य धारेमध्ये घेऊ. सर, 100 दिवसाचं टार्गेट सगळ्या मंत्र्यांना दिलेलं आहे, परंतु अनेक मंत्र्यांनी उशिरा कारभार स्वीकारला, अनेक जणांनी आत्ताच सुरुवात केलेली आहे, दुसरी कॅबिनेट आज होती आहे. हे 100 दिवसाचं टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकणार आहात का? अनेक जण त्यामध्ये बरेच पिछाडीवर दिसतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधीच सर्व विभागाचे प्रधान सचिव, त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव जे काय असतील, ACS असतील, तर यांची सर्वांची ऑलरेडी अनेक वेळा बैठका घेतल्या आहे. त्या खात्याचं बऱ्यापैकी प्रेझेंटेशन मुख्यमंत्री कार्यालयात गेलेलं आहे. त्यामुळं थोडं मागे पुढे झाले असेल चार्ज घेण्याकरता, पण सरकारने आपलं काम सुरू केलं होतं, त्यामुळं त्यात काही फार फरक पडला नाही. हिंदी में बोलो। संसदीय अभियान को लेकर क्या प्लानिंग है और जो नया वायरस आया है, संक्रमण हो रहा है, उसका कितना असर होगा? महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की इकाई 1,50,00,000 परिवारों को भारतीय जनता पार्टी का प्राथमिक सदस्यता बनाना चाहती है. जो भारतीय जनता पार्टी से जुड़ना चाहते हैं, जो माननीय प्रधानमंत्री मोदी से जुड़ना चाहते हैं, हमारे देवेंद्र जी से जुड़ना चाहते हैं, वो सारे परिवारों को मेरी विनती है कि भारतीय जनता पार्टी के इस संगठन पर्व में आप लोग पार्टी का मेंबरशिप लीजिए. हमारे रविंद्र चौहान जी संगठन पर्व के प्रभारी भी है, तो हम घर घर भी जाने वाले, घर चलो अभियान भी करने वाले हैं. 1 जनवरी से हमने ये शुरुआत की है. 5 जनवरी को हमने एक बड़ा ड्राइव लिया है, जिसमें मुख्यमंत्री, मैं, सारे पदाधिकारी हम लोगों ने कैंप लगवाकर मेंबरशिप की है. 10 तारीख को पूरे महाराष्ट्र में 1 लाख बूथ पर हमारे सारे पदाधिकारी फिर एक बार जाएंगे, घर चलो अभियान करेंगे और घर चलो अभियान करके हम फिर एक बार 1.5 करोड़ परिवार तक जाकर मेंबरशिप करेंगे. इस मेंबरशिप का इतना ही उद्देश्य है कि केंद्र सरकार, राज्य सरकार की योजनाएं भारतीय जनता पार्टी अपने मेंबरशिप के माध्यम से आगे चलना चाहती है. हर व्यक्ति को केंद्र और राज्य सरकार की योजना ज्ञात होनी चाहिए. हमारा जब मेंबर कोई भी व्यक्ति बनता है तो ऑटोमेटिक वो हमारे सिस्टम में आता है. हम उनके थ्रू गरीब आदमी के लिए जो योजनाएं बनती है, समाज के लिए योजनाएं बनती है, व्यक्ति के लिए योजनाएं बनती है, आदिवासी और मागासवर्गीय समाज के लिए योजनाएं बनती है, इस योजना को डायरेक्टली हम इस मेंबरशिप के माध्यम से समाज तक पहुंचा सकते हैं. इसलिए मेंबरशिप का डेटा हम करते हैं. तो 1 करोड़ 1.5 करोड़ मेंबरशिप जब हमारे पास आ जाएगी तो निश्चित हमारे पास का जो सिस्टम है 1.5 करोड़ तक हमने किए हुए काम भेज सकते हैं. इसलिए हम मेंबरशिप करना चाहते हैं. आने वाले दिनों में 2-3 ड्राइव हो गए. 12 जनवरी को जो शिरडी में अधिवेशन होने जा रहा है, उस अधिवेशन में मैंने पहले भी कहा है कि अधिवेशन का जो उद्घाटन है माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी करेंगे, समापन अमित भाई करेंगे. और ये अधिवेशन में जो 15,000 प्रतिनिधि आ रहे हैं, उनको भी हमने कहा है कि आप 250 परिवारों के पास जाकर घर चलो अभियान कर वो मेंबरशिप बनाकर ही इस अभियान में आए, इस अधिवेशन में आए. संक्रमण के बारे में मैंने अभी कहा, केंद्र की सरकार, राज्य की सरकार मिलकर एक SOP जो होगा
जो भी केंद्र से आएगा, जो इसका क्या क्या इसमें प्रिकॉशंस लेने स्टेट को, प्राइमरी हेल्थ सेंटर तक क्या क्या प्रिकॉशन लेने हैं। हमारे हर गांव में जो प्राइमरी हेल्थ सेंटर है, सब सेंटर्स है, वहाँ पर हमारी हर गांव में एक नर्स होती है, हमारी हेल्थ की व्यवस्था होती है, आशा वर्कर होती है, आंगनवाड़ी सेविकाएँ होती है, और कलेक्टर्स है, कमिश्नर्स है। हमारी सरकार की जो यंत्रणाएँ हैं, ये सारी यंत्रणा को क्या क्या प्रिकॉशन लेने हैं, इसके लिए माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने ऑलरेडी आपको ब्रीफ किया है। हमारे हेल्थ मिनिस्टर, मुख्यमंत्री और हम सारे सरकार के प्रतिनिधि निश्चित रूप से इसको पूरी तरह से केयर करेंगे, ताकि हमारे महाराष्ट्र में संक्रमण ना फैले। और उसके फैलने के पहले ही हमने हमारे जनता को कैसा सुरक्षित रखें, इसका हम पूरा ध्यान दे चुके हैं। धनंजय मुंडे की इस्तीफे को लेकर डीजीपी से भी आवाज उठ रही है और महायुति में एक श्रृंखला आरोप प्रत्यारोप हो रही, इस तरह का आरोप भी लगे। नहीं, थोड़ा सा इसमें तपास की बात है। मैंने पहले ही कहा कि जब ऐसे सेंसिटिव विषय का तपास चलता है, उस समय बयानबाजी ये तपास के जो यंत्रणाएं होती हैं उसको डिस्टर्ब कर सकती है, तपास की यंत्रणा को डाइवर्ट हो सकता है, तपास की दिशा भी भटक सकती है। कोई भी पार्टी के पदाधिकारी हो, नेता हो, एमएलए हो, एमपी जो, इन्होंने ऐसे सेंसिटिव केस में सरकार का सपोर्ट करना चाहिए। उनके पास कुछ एडिशनल कुछ इन्फॉर्मेशन है, वो सरकार को देनी चाहिए, सरकार उसके भी काम करेगी। देवेंद्र जी ने पहले ही कहा कि इस सेंसिटिव प्रकरण में बीड़ के इस केस में सारी यंत्रणा उन्होंने काम पे लगाई है। जो जो तरीके से उनको इनका तपास करना है, वो सारी यंत्रणाएं वहाँ काम कर रही है। नेताओं को, सभी पार्टियों को मेरी विनती है कि देवेंद्र जी ने किया हुआ आह्वान सुने। उन्होंने कहा कि आप मुझे एडिशनल माहिती दीजिए, पूरा काम हम करेंगे। बयानबाजी करके, पत्रकबाजी करके, मोर्चा आंदोलन करके हम इस सेंसिटिव प्रकरण को कहीं भी डाइवर्ट ना हो, तपास को एक अच्छी दिशा मिले और तपास में अंतिम ऐसा हो कि कोई भी आरोपी इसमें ना छूटे। वो उसको जो वो एफआईआर में कहा है, वो बड़ी से बड़ी शिक्षा वो आरोपी को होनी चाहिए। इसलिए हम सबका, हमारी संस्कृति भी रही है महाराष्ट्र की कि हम सब मिलकर ऐसे सेंसिटिव केस में एक साथ आकर हम आगे जाते हैं और आरोपी को बचने दे देते हैं। मुझे लगता है सारी पार्टियां इसका विचार करेंगी। शेवटचा प्रश्न। लाडली बहन योजना को लेकर अलग अलग खबरें आ रही हैं। कृषि मंत्री जी का बयान सामने आया है कि फार्म लोन वेवर लेट हो सकता है इस योजना की वजह से। सरकार की तरफ से आपकी क्या भूमिका है इस योजना को? क्या लेट हो सकता है? फार्म लोन, कर्ज माफी, किसान कर्ज माफी। देखिए, माननीय मुख्यमंत्री जी और हमारे सरकार ने सीधा कहा है, कोई भी योजना का कोई भी योजना से संबंध नहीं आता है। लाडली बहना योजना का अकाउंट ही अलग है, उनका बजट ही अलग है। कृषि कर्ज माफी का बजट जो करना है वो अलग से बजट होगा। हर योजना के हेड्स अलग होते हैं, उसका बजट ही अलग होता है। किसी कारण से कोई योजना लेट नहीं हो सकती। योजना के लिए जो योजना जिस विषय के लिए बनती है वो आगे जाती है। ऐसा कंट्रोवर्सी कभी नहीं होगी कि ये योजना चालू की थी ये बंद होगी। मुझे लगता है सारी योजना जो जो माननीय मुख्यमंत्री जी ने कही है और हमारे मैन्युफैक्चर में जो जो हमने कहा है वो सारा पूरा करेंगे। सर, एक होतं, भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमुक्तीची घोषणा होती आणि त्याच्यावरती आता कुठेतरी लाडक्या बहिणीचा परिणाम होऊ शकतो असा आरोप होतो। मी आपल्याला वारंवार सांगितलं आहे, माननीय देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं, प्रत्येक योजनाचं बजेट वेगळं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं बजेट वेगळं आहे, त्याचे हेड वेगळं आहे, त्याकरता आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक निधीची व्यवस्था सरकारने केली आहे आणि त्यामुळे या